भीम मावशी साबळे मावशीकडे आहेत आणि धम्मनिदान सेंटर या ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम, किचन रूम नाही का, स्वयंपाक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाश्ता, चहा, जेवण आणि आता बाजरीच्या भाकरी आम्हाला सर्वांना करतायत. धम्ममित्र शिबिर इकडे सुरू आहे आर्य अष्टांगिक मार्गाचं. आणि मावशी, मग तुम्ही हे शिबिरामध्ये करत असता, मग तुम्हाला हे म्हणजे कसं तुम्ही हे करता, म्हणजे अशा स्वयंपाक म्हणा किंवा जेवण म्हणा, आता मध्ये मुलांचं शिबिर होतं तर हां, म्हणजे हे एक सेवाच एक प्रकारची आहे तुमची. मग तुम्ही कुठून इकडं आलेला आहात हे करण्यास? नागजवरून. अरे वा, मावशी तुमचं हे पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. आणि मग आता त्या दिवशी तुम्ही आज काय हे बनवताय हे स्वयंपाकामध्ये? आज वांग्याची भाजी. हां हां हां, बरोबर बरोबर. आणि तुम्हाला आनंद वाटत असेल हे सगळ्यांना जेवू घालणं, पोटभर जेव. म्हणजे आज बाजरीची भाकरी तुम्ही करताय, ज्वारीची भाकरी. काल काय बनवलं होतं तुम्ही? किंवा हे वेगळा आयटम होता असं सर्वजण म्हणत होते, आवडला. दोडक्याची आमटी आणि शेवग्याची आणि माडगं म्हणून एक प्रकार तुम्ही केला. म्हणजे खूप जुन्या काळातील हुलग्याचं पीठ घेऊन तुम्ही ते तयार केलं आणि मग खूप धपाटी तयार केली. परत मग बघा ना, हे म्हणजे दुर्मिळ आयटम आहेत. आणि पूर्वी लोक असं माडगं खायचे किंवा धपाटे. आणि आणखी एक आयटम काल तुम्ही केला की तो म्हणजे रताळी शिजवून सर्वांना ताक वगैरे असं हे करून तुम्ही दिलं सर्वांना. लोणचं हे सर्व घटक असतात. तर खूप छान आहे मावशी. तर तुम्हाला खूप खूप आमच्या ग्रुपमार्फत सर्व धम्ममित्र सहाय्यक सर्वांच्या वतीनं तुम्हाला मंगलकामना. आणि हे सुद्धा एक धम्माची सेवा आहे. तर मावशी, तुमचा बहुमूल्य वेळ काढून स्वयंपाकातला माझ्याशी तुम्ही ही बातचीत केली त्याबद्दल आपल्या बांधव ग्रुप या चॅनल मार्फत आपलं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. ओके.